जय हिंद जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, US फेड रिझर्व्हने व्याजदरामध्ये 25 बेसिस पॉईंट एवढी कपात केलेली आहे, ज्याच्यामुळे काय झाले, चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली. तर जेव्हा पण US फेड व्याजदरामध्ये अशा प्रकारची कपात करते मित्रांनो, तेव्हा डॉलर जो आहे मित्रांनो वीक पडतो, कमकुवत पडतो. परिणामी जे इन्व्हेस्टर्स असतात ते सोन्या चांदीसारख्या धातूंकडे डायव्हर्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याचाच फायदा आपल्याला हिंदुस्तान झिंक सारख्या कंपनीला मिळताना पाहायला मिळतोय. कारण की हिंदुस्तान झिंक ही कंपनी मित्रांनो भारतातील सगळ्यात मोठी चांदी उत्पादन करणारी कंपनी आहे. तर याच्या शेअरमध्ये लास्टच्या 3 दिवसामध्ये जवळजवळ 8 ते 9% वाढ झालेली आहे. तर ही अशा प्रकारची न्यूज आहे मित्रांनो. तर ज्यांच्याकडे ऑलरेडी पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे किंवा कोणाचं याच्यामध्ये फ्रेश एंट्री करायचा विचार असेल तर त्यांचे काही डाऊट्स असतील मित्रांनो, ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पूर्ण डाऊट्स क्लिअर होणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ जे आहे मित्रांनो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत म्हणजे फंडामेंटल्स, ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत व्हॅल्युएशन, ज्याच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहे की आजच्या डेटला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. आणि त्यानंतर फायनान्शियल्स बघणार आहोत. फायनान्शियलमध्ये आपल्याला समजतं की कंपनी फायनान्शियली कशा प्रकारे ग्रोथ करते. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत चार्ट स्ट्रक्चर, कुठे सपोर्ट्स आहेत, रेसिस्टन्स आहेत, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा असणार आहे. तर ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, आमचं चॅनल तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. कारण जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहोत त्याचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर सगळ्यात पहिले आपण फंडामेंटल्समध्ये 10 मेट्रिक्स पाहतो, जे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसले असतील. आणि सेक्टर वाईज याच्यामध्ये थोडेसे बदल तुम्हाला पाहायला मिळतील. तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती कशी असेल तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजेच त्यांचे अजून येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायचं असतं. आणि 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स वीक आहेत, कमकुवत आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं असतं. तर फंडामेंटलमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो, जो आपल्याला 8 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते 60.7 पाहायला मिळतो. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर ROE, रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट करते कंपनी ते आपल्याला समजते. तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 72.4 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो 3.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो. इथे आपला 0.82 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 14.3 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्याला समजते. तो रेशो 30 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 51.3 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश फ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 5 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी, म्हणजेच कंपनी कन्सिस्टंटली लास्ट 5 वर्षामध्ये फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातात प्रॉफिट शिल्लक राहतो का ते आपल्याला समजते. तो रेशो 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 5 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे अल्टमन झेड स्कोअर, याच्यामध्ये आपला कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक ॲव्हरेज काढला जातो, एक स्कोअर काढला जातो, ज्याला झेड स्कोअर असं म्हणतात. ज्याच्यातून आपल्याला काय समजतं की कंपनी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालले, याचे संकेत आपल्याला आधीच मिळतात. तो रेशो 1.8 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 12.7 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे. आता इथे बघितलं त्यांची ओव्हरऑल होल्डिंग आहे ते 61.84 आणि त्यातली जवळजवळ 55.83% होल्डिंगवरती त्यांनी कर्ज घेतले. मित्रांनो, हा एक स्ट्रॉंगली निगेटिव्ह पॉईंट आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपला 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 9.19 पाहायला मिळतोय. त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. आता ओव्हरऑल याची रेटिंग बघितली तर 8ची रेटिंग आली मित्रांनो, म्हणजे हा स्टॉक ग्रीन झोनमध्ये गेलाय, म्हणजे त्याचे फंडामेंटल्स आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळतात. परंतु यामध्ये एक स्ट्रॉंग निगेटिव्ह पॉईंट आहे मित्रांनो, तो आपल्याला निग्लेक्ट करून चालणार नाही, जो म्हणजे प्रमोटर, त्यांची जवळजवळ 90 ते 95% आसपास होल्डिंग जी आहे ती प्लेज आहे. याच्यावर आपण पुढे जाऊन बोलणारच आहोत डिटेलमध्ये. तर हे झाले फंडामेंटल्स. आता व्हॅल्युएशन बघूया, ज्याच्यातून आपल्याला समजेल की आजच्या डेटला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपल्या इंडस्ट्रीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PE 39.3 आणि स्टॉकचा PE 21.1 PE आपल्याला चांगला पाहायला मिळतोय.
EBITDA 10च्या आतमध्ये पाहिजे आणि EBITDA आहे 12.5, थोडासा जास्त आहे EBITDA. डिव्हिडंड यील्ड 4 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि इथं 5.53 आहे, चांगली आहे. PB रेशो 1.5 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि PB रेशो इथे आहे 16.2. PB रेशो थोडासा जास्त पाहायला मिळतोय. ओव्हरऑल जर व्हॅल्युएशन बघितले ते एवढे पण चांगले नाहीत मित्रांनो आणि खराब देखील नाहीत, आपल्या ठीकठाक व्हॅल्युएशन पाहायला मिळत आहेत. आता फायनान्शियल्स बघूया, फायनान्शियली कशा प्रकारे कंपनी ग्रोथ करते आहे त्यासाठी आपण याची P&L शीट ओपन करूया आपण. आता बघा इथे मी P&L शीट ओपन केलेली आहे. याच्यामध्ये आपण 2016 पासूनचा त्यांचा बिझनेस जर बघितला आपल्याला इथे तर इयर ऑन इयर आपल्याला 2018 पर्यंत वाढताना पाहायला मिळाला आहे. त्यानंतर 19 मध्ये थोडासा डाऊन झाला आणि 2020 मध्ये पुन्हा डाऊन झाला, कोरोनाचा टाईम होता मित्रांनो. आणि 21 पासून आपण जर बघितलं तर कुठे कन्सिस्टन्सी आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो. बघा 21 मध्ये 22,729 करोडचा बिझनेस होता, 2022 मध्ये पुन्हा वाढला, त्यानंतर 23 मध्ये पुन्हा वाढलेला पाहायला मिळतो आणि 24 मध्ये पुन्हा डाऊन झाला बघा ते 28,934 करोड. आणि प्रिव्हियस इयर म्हणजे 2025 मध्ये आपला 33,969 करोडचा बिझनेस पाहायला मिळतोय. ओव्हरऑल जर आपण बघितलं तर कुठे आपला कन्सिस्टन्सी पाहायला मिळत नाही आणि बिझनेसमध्ये मित्रांनो कन्सिस्टन्सी असणं खूप गरजेचं असतं. तसंच नेट प्रॉफिटमध्ये देखील सेमच आहे मित्रांनो, कुठेही आपल्याला कंटिन्यू ग्रोथ होताना पाहायला मिळत नाही आहे. बिझनेस वाढतोय त्या हिशोबाने आपल्याला इथे नेट प्रॉफिट वाढताना पाहायला मिळतोय आणि इथे मध्ये मध्ये आपल्याला नेट प्रॉफिट डाऊन झालेला देखील पाहायला मिळतोय. कन्सिस्टन्सी नसल्या कारणाने मित्रांनो फायनान्शियल्स एवढे माझ्या दृष्टिकोनातून एवढे मला चांगले पाहायला मिळत नाही आहेत. आता आपण याचा चार्ट स्ट्रक्चर बघूया, चार्ट कशा प्रकारचा तयार झाला आहे. तर आता बघा इथे या स्टॉकचा आपण मंथली चार्ट ओपन केला आहे. थोडीशी बॅक हिस्ट्री आपण बघितली तर 2015 पासून आपल्याला चांगली रॅली पाहायला मिळाली होती. त्यानंतर 2018 पासून एक करेक्शन आलं, पुन्हा ते करेक्शन 2020 पर्यंत होतं. इथून एक बाउन्स करून स्टॉक वरच्या साईडला गेला आहे आणि इथे 2021 मध्ये हाय केला होता 408चा, तिथून पुन्हा एक करेक्शन पाहायला मिळालं आणि स्टॉक जो आहे तो खूप महिने जवळजवळ इथे आपल्या एकाच फेजमध्ये कन्सल्ट होताना पाहायला मिळाला आहे. आपण इथे ड्रॉ करून घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. बघा इथे फेब्रुवारी 21 पासून एप्रिल 24 पर्यंत जवळ 3 ते 4 वर्ष जवळजवळ स्टॉक जो होता मित्रांनो एकाच फेजमध्ये कन्सल्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि जेव्हा हा फेज इथे ब्रेकआउट केला मित्रांनो तर मोठी अशी रॅली आपल्याला पाहायला मिळाली बघा इथे. आता ही रॅली देखील आपण काउंट करून घेऊ किती पर्सेंटची रॅली आली होती. तर बघा 2 महिन्यामध्ये फक्त या कंपनीने आपल्या इन्व्हेस्टर्सला जवळजवळ 174% आसपास रिटर्न मिळून दिलेले आहेत मित्रांनो. अतिशय चांगले रिटर्न्स इथे मिळालेले आहेत. त्यानंतर पुन्हा एक करेक्शन पाहायला मिळालं आपला आणि करेक्शन करून इथे जो एक सपोर्ट घेतला मित्रांनो म्हणजे हा एक कन्सोलिडेशन फेज होता मित्रांनो, रेसिस्टन्स होता प्रिव्हियस 383च्या आसपास हाय केला होता, त्याने इथे सपोर्टचं काम केलं मित्रांनो. बघा सपोर्टवरून इथनं स्टॉक बाउन्स केला आणि वरच्या साईडला तर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण डेली चार्टवर जाऊया म्हणजे तिथे तुम्हाला थोडंसं व्यवस्थित समजायला सोपं जाईल. तर बघा इथे स्टॉकने बाउन्स केला आहे, हा जो रेसिस्टन्स होता प्रिव्हियस त्याने सपोर्टचं काम केलं आणि स्टॉक वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय. परंतु जे प्रिव्हियस हाय क्रिएट होतात मित्रांनो ते कुठे ब्रेक झालेला पाहायला मिळत नाही. बघा इथे एक हाय झाला होता, त्यानंतर इथे एकदा हाय केला आहे, त्यानंतर इथे एकदा हाय केला आहे, तर हाय ब्रेक कुठेही केलेला पाहायला मिळत नाही आहे. तर आपल्याला हे जे रेसिस्टन्स बनलेत मित्रांनो आपण पहिले ते देखील ड्रॉ करून घेऊया. हा पहिला रेसिस्टन्स आपला इथे 546च्या आसपास पाहायला मिळतोय. सेकंड रेसिस्टन्स बघितला तर इथे एक 662च्या आसपास आहे आणि त्याच्या पुढचा रेसिस्टन्स जो आहे तो इथे 716च्या आसपास पाहायला मिळतोय. तर हा जो रेसिस्टन्स आहे मित्रांनो नियरेस्ट एक 546च्या आसपास तो ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. तो ब्रेक करून इथं सस्टेन झाला आणि वरच्या साईडला जर मोमेंटम करताना पाहायला मिळाला तर चांगली आपली रॅली पुढे पाहायला मिळेल. आणि इथून समजा स्टॉक खालच्या साईडला आला तर आपण सपोर्ट बघूया इथे. तर नियर बाय सपोर्ट जो आहे तो पहिला 452च्या आसपास पाहायला मिळतोय. त्यानंतर सेकंड सपोर्ट इथे आपल्याला एक 411च्या आसपास पाहायला मिळतोय आणि तो देखील जर ब्रेक झाला तर जो नेक्स्ट सपोर्ट आहे तो इथे 379च्या आसपास आहे. तर अशा प्रकारचा चार्ट स्ट्रक्चर होता मित्रांनो ज्याच्यामध्ये आपण सपोर्ट आणि रेसिस्टन्स जे आहे ते स्टडीसाठी काढलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ही माहिती घेतली. सुरुवातीला आपण बघितलं की ही जी रॅली आली ती कशामुळे आली, त्यामागचं कारण काय आहे, फंडामेंटल जाणून घेतले. फंडामेंटलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की एक स्ट्रॉंगली निगेटिव्ह पॉईंट आहे तो म्हणजे प्रमोटर्सची होल्डिंग मित्रांनो जवळजवळ 95%च्या आसपास 90 ते 95% होल्डिंग त्यांची प्लेज आहे, त्याच्यावर त्यांनी कर्ज घेतलेले हा एक स्ट्रॉंगली निगेटिव्ह पॉईंट आहे. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून मी या स्टॉकपासून लांब राहणंच बेटर मानेल मित्रांनो. कारण की अशा प्रकारे स्टॉक थोडेसे रिस्की असतात मित्रांनो आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी होल्डिंग आहे त्यांच्यासाठी मी सपोर्ट आणि रेसिस्टन्स कुठे आहे ते देखील सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारची माहिती होती ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केली. ती तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. आणि तुम्हाला देखील समजा कोणत्या स्टॉकबद्दल माहिती घ्यायची असेल, फंडामेंटल जाणून घ्यायची असतील किंवा चार्ट समजून घ्यायचा असेल, इतर कोणतीही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगत चला. आम्ही नक्कीच त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका. कारण की जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.